तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर सूप बघितले आहेत. टोमॅटोचं सूप, बीट गाजरचं सूप, वाटाण्याचं सूप, कोबीचं सूप. तेव्हा आज आपण एक वेगळ्या प्रकारचं सूप बघणार आहे. या पालेभाज्या घालून हे सूप आपण करणार आहे. तेव्हा भरपूर कोथिंबीर, पालक आणि हे टोमॅटो याचं सूप आपण तयार करणार आहे. हे सूप अतिशय सुंदर आणि टेस्टी लागतं आणि आरोग्यालाही खूप हेल्दी असतं. कोथिंबीर, पालक, टोमॅटो साधारण अर्धा किलो, पालक आणि कोथिंबीर अर्धी जुडी. कोथिंबीरच्या आणि पालकच्या ह्या काड्या कवळ्या ह्या सुपामध्ये मी पालक आणि कोथिंबीर टोमॅटो शिजवताना घेणार आहे. प्रथम या भाज्या पालक कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून घेऊया 2 पाण्याने. त्यानंतर टोमॅटो स्वच्छ धुवून घेऊया. हे सगळं मी एकत्र करून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे आणि शिजवून घेणार आहे आणि ह्याचं आपण आता सूप तयार करणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 1 ते 2 तांब्या पाणी टाकून हे शिजवून घेणार आहे. 3 शिट्ट्या करून घेऊया. यात आता आपण 1 ते 2 तांब्या पाणी टाकून घेऊया. पाणी टाकून घेतलंय. तर कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊया. आता हे शिजल्यानंतर ह्याच्यातलं सगळं पाणी आपण एका भांड्यात काढून घेऊया. शिजवून घेतल्यानंतर या कुकरमधलं पाणी आपण याच्यात गाळून घेतलंय आणि पुन्हा हे राहिलेलं पाणी आणि ही भाजी आपण कुस्करून परत ह्याच्यातलं पाणी आपण चाळणीने गाळून घेणार आहे. तेव्हा हे सगळं स्मॅश करून घ्यायचं व्यवस्थित आणि ह्याच्यातलं पाणी पुन्हा गाळून घ्यायचं आहे. भाज्यांचं हे पाणी काढून घेतल्यानंतर कुकरमध्ये ज्या राहिलेल्या भाज्या होत्या त्या स्मॅश करून घेतल्या आहेत. स्मॅश करून झाल्यावर गाळून घेऊया. हे चाळणीने आपण चाळून घेतोय पाणी आणि स्मॅश करून घेऊया. हे पण त्याच्यात ओतून घेऊया. आणि ह्या पाण्याला आपण छान फोडणी देणार आहे. आलं लसूण पेस्ट करून 1 हिरवी मिरची, जिरं आणि आलं लसूण पेस्ट याची फोडणी तयार करणार आहे. जर तुमच्याकडे धणे जिरे पूड असेल तर ती 1 चमचा टाकून घ्या. आपण हे भाजीचं सूप तयार करून घेतलंय. हे कसं करायचं तुम्ही बघितलं. ते आता आपण गरम करून घेऊया. एका बाजूला सूप गरम होतंय. आलं लसूण पेस्ट तयार केली आहे. जिरं, मिरची याची फोडणी आपण देणार आहे. तुमच्याकडे जर धणे जिरे पूड असेल तर त्याचा उपयोग करा. फोडणीसाठी आपण थोडं तेल घेऊया. तेल गरम झालंय. जिरं टाकून घेऊया. 1 हिरवी मिरची, तिखट नाही आहे, जाड असते कमी तिखटवाली ती हिरवी मिरची. आलं लसूण पेस्ट तयार केली आहे ती. आता ही तयार केलेली फोडणी आपण सुपात देऊया. तयार झालेल्या सुपामध्ये ही तयार केलेली फोडणी आपण ओतून घेऊया. फोडणी छान तयार झाली आहे. आलं लसूण मस्त वास येतोय. मिरची, आलं लसूणचा. आता हे सेंधव मीठ, काळं मीठ आणि साधं मीठ आपण या सुपात टाकून घेणार आहे. सूप छान गरम होऊ देऊया. आता ही तयार केलेली फोडणी आपण सुपात टाकून घेऊया.
छान उकळून घेऊया. आलं लसूण मिरचीचा स्वाद छान सुपामध्ये उतरेल. कोथिंबीर आणि पालक आणि त्यात टमॅटो याचा स्वाद एकदम छान लागतो. आणि त्यात तयार केलेली ही फोडणी आलं लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरचीची, त्यामुळे हे सूप अतिशय चवीला सुंदर लागतं. एक वेगळ्या प्रकारचं हे सूप आहे. तुम्ही निश्चित करून बघा, तुम्हाला ते नक्की आवडेल. भाज्यांचं सूप, हेल्दी सूप, तेव्हा तयार करून बघा. रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता हे गरम गरम सूप तयार झालं आहे. हे थोडंसं आपण कोमट होऊ देऊया आणि नंतर ग्लासमध्ये आपण ते सर्व करून घेऊया. ह्या सूपची रेसिपी तुम्ही अख्ख्या यूट्यूबवरती बघितलेली नाही. ही प्रथमच तुम्ही ही रेसिपी बघताय आणि टेस्टही अतिशय उत्तम. तुम्ही एकदा कराल तर पुन्हा पुन्हा कराल. तुम्हाला ते प्यायला नक्कीच आवडेल, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. रेसिपी नक्की फॉलो करून बघा. तेव्हा तयार आहे पालक कोथिंबीर टोमॅटोचं सूप.